नमस्कार, दिस सिम्पली किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण नागपंचमी विशेष हळदीच्या पानातील पातोळ्या बनवणार आहोत। मग चला सुरुवात करूया। पातोळ्या बनवण्यासाठीचे लागणारे साहित्य: 1 वाटी ओलं खोबरं, अर्धा वाटी गूळ, 1 चमचा खसखस, 1 छोटा चमचा जायफळ आणि 1 छोटा चमचा वेलची पूड। आता येथे एका पॅन मध्ये मी 1 चमचा तूप घातलंय। त्यानंतर त्यात मी 1 वाटी ओलं खोबरं घातलंय आणि आता तुपामध्ये आपल्याला छानपैकी खोबरं परतून घ्यायचंय। खोबरं छानपैकी परतून झाल्यावर त्यात आपल्याला अर्धा वाटी गूळ घालायचंय। आता तुम्ही बघू शकता की आपलं खोबरं इथे परतून झालेलं आहे। त्यात मी आता हे अर्धा वाटी गूळ घातलंय। आता गूळ मेल्ट होतोपर्यंत आपल्याला ते छानपैकी परतून घ्यायचंय। गूळ मेल्ट झाल्यावर त्यात आपल्याला 1 चमचा खसखस घालायची आहे। आता यात मी 1 छोटा चमचा जायफळ आणि वेलची पूड घातली आणि ते आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि छानसं सारण तयार करून घ्यायचं आहे। आता येथे आपलं सारण पूर्णपणे तयार झालेलं आहे। ते मी एका बाजूला एका वाटीत काढून घेते आणि आता आपण कणिक मळायला सुरुवात करूया। त्यासाठी 1 वाटी तांदळाचे पीठ मी इथे घेतले आणि 1 वाटी पाणी घेतले। पाणी आपल्याला गरम करायचे अगोदर। त्यासाठी मी त्यात चिमूटभर मीठ घातले आणि 1 चमचा तूप घातले आणि आपल्याला पाणी चांगलं गरम करून घ्यायचंय। पाणी गरम झाल्यावर त्यात 1 वाटी तांदळाचे पीठ आपल्याला इथे घालायचंय आणि त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय। आता आपण काही वेळ इथे वाफेवरती पिठाला ठेवायचंय। आता पीठ इथे गरम आहे, तर त्यामुळे मी ते एका बाजूला प्लेटीमध्ये पीठ सगळं काढून घेतलं आणि एका वाटीने आता त्याला स्मॅश करून घ्यायचंय, कारण सध्या आता पीठ खूप गरम आहे म्हणून। आणि पीठ थोडंसं थंड झालं की ते मी हाताने छानपैकी कणिक मळून घेणार आहे। आणि जर गरज हवी असल्यास तुम्ही थोडंसं पाणी टाकून सुद्धा हे कणिक छानपैकी मळून घेऊ शकता। आता तुम्ही बघू शकता की आपले हे कणिक छानपैकी मऊ आणि छानपैकी रेडी झालेले आहे। आता येथे पिठाचे मी गोळे तयार करून घेतले आहेत। त्यातला आता 1 गोळा मी लाटायला घेतला आहे। आता आपल्याला गोलाकारमध्ये तो लाटून घ्यायचा आहे आणि त्यात आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे। मग करंजीच्या आकारासारखा आपल्याला तो फोल्ड मारून घ्यायचा आहे। असा करंजीसारखा आकार दिल्यावर आता ह्याच्या आपल्याला कळ्या बनवून घ्यायच्या आहेत। आता येथे एका भांड्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवले। त्यावर मी एक असं जाळी ठेवली आहे आणि त्यावर 2 हळदीची पानं ठेवली आणि त्याला थोडंसं तूप लावून घेतलंय। त्यानंतर आपण जे पातोळ्या तयार केले होते ते मी ह्याच्यावर ठेवणार आहे, म्हणजे वाफेने पातोळ्या छानपैकी तयार होतील। आणि आपल्याला काही वेळ ते झाकण ठेवून वाफेवर पातोळ्या तयार व्हायला ठेवायचे। येथे आपले हे हळदीच्या पानातील पातोळे तयार झालेले आहेत। तुम्हाला आमची ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवीन आणि साध्या सोप्या रेसिपीजसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।